विरुद्ध इसमांचे एटीएममधून पैसे काढताना हातच लाकी करून फसवणूक करणारा रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून फसवणूक करणारी संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते। त्या अनुषंगाने सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोह सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी अमोल शेंडे राहणार काटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे याने काही दिवसांपूर्वी तासगाव येथील एटीएम मध्ये हातच लाकी करून एटीएम बदलून पैसे काढले आहेत व तो सध्या सांगली येथील यशवंतनगर चौकात विना नंबर प्लेट मोटारसायकलीवरून फिरत आहे। नमूद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे यशवंतनगर चौकात जाऊन सापळा लावून थांबले असता एक इसम विना नंबर प्लेट मोटारसायकल जवळ थांबलेला दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अमोल भगवान शेंडे, वय 35 वर्षे, राहणार यादव वस्ती काटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंग झडतीचा उद्देश कळवून पंचाक समक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात रोख रक्कम मिळून आली। त्या सदर रकमेबाबत विचारणा केली असता त्याने तासगावमधून SBI बँकेच्या ATM मध्ये पैसे काढण्याकरिता आलेल्या वयस्कर इसमास बोलण्यात गुंतवून हातच लाकी करून ATM कार्ड बदलून सदर ATM कार्डमधून तासगाव येथील IDBI बँकेच्या ATM मधून काढलेले पैसे असल्याचे सांगितले। तसेच सातारा जिल्ह्यातील मायणी गावातील वयस्कर इसमास ATM अदलाबदली करून फसवणूक करून पैसे काढले असल्याची कबुली दिली। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी तासगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करीत आहेत।